ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 38 सॉल्व करणार आहोत डेसिमल फ्रॅक्शनचा. तर आता आधी मी तुम्हाला सांगितलं की प्लेस व्हॅल्यू कुठे कुठे म्हणजे कशी बघायची. प्लेस व्हॅल्यू वन हे 6 कुठल्या प्लेसला आहे, युनिट प्लेसला आहे. 1 कुठले आहे, 10th. 3 कुठले आहे, 100th. त्याच्या पुढचा नंबर कुठल्या प्लेसला असेल, 1000 प्लेसला असेल. ठीक आहे. तर आता ह्याचे आपण सगळ्याच्या प्लेस व्हॅल्यू लिहून घेऊ. बघा पहिला नंबर कुठला आहे, 16.6.13. सो 6 हा कुठल्या प्लेसला आहे, युनिट प्लेसला. म्हणजे काय करतो आपण इथे 6 लिहिताना हे पहिल्याचा फक्त करून दाखवतो तुम्हाला मी. 6 × 1 म्हणजेच काय येणार आहे, याची प्लेस व्हॅल्यू 6 येणार आहे. 10thची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे, 10th प्लेसला म्हणजे काय होतं आहे, हा जो 1 आहे तो कशाने मल्टिप्लाय होणार आहे, 1/10 मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजेच मग आन्सर काय येणार आहे त्याचं 0.1. आणि हा 3 कशाने मल्टिप्लाय होणार आहे, 3 × 1/100 मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे 0.03. कारण इथे बघा कुठल्याच नंबर, हा 10th प्लेसला इथे कुठलाच नंबर नाही. सो कुठला घेणार आपण नंबर इथे, 10th प्लेसला कुठला येणार, 0 येणार आणि मग 3 येणार आहे. कारण हे 3 कुठल्या प्लेसला आहे, 100th प्लेसला आहे. ठीक आहे. चला पुढचं बघूयात. 48.84. तर इथे 4 कुठल्या प्लेसला आहे, 10th. म्हणजे काय येणार आहे, 4 × 10 इज 40. 8 युनिट प्लेसला आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू येणार आहे 8. 10ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे 0.8. त्याच्यानंतर 4ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे 0.04. ठीक आहे. हे असंच करायचं आहे, वरती मी सांगितलं तसं. तुम्हाला हे कळत नसेल डायरेक्ट तर. आता हे 10th हे 7 परत कुठल्या प्लेसला आहे, 10th प्लेसला आहे. सो 7 × 10 काय होणार आहे 70. युनिट प्लेसला 2 आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे 2. 0ची प्लेस व्हॅल्यू 10th आहे, पण 0 आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू कुठेही कधी कशी असते, कायम 0च असते. आणि 5ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे 0.05. ठीक आहे. चला पुढे बघूया. 3 कुठल्या प्लेसला आहे, युनिट प्लेसला आहे. सो काय येणार आहे आन्सर 3 प्लेस व्हॅल्यू त्याची. 4ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे 0.4. त्याच्यानंतर बघा 0 हे युनिट प्लेसला आहे, पण त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे 0च आहे. 5 हे 10th प्लेसला आहे, 10th प्लेसला आहे. ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे 0.5. आणि 9 कुठल्या प्लेसला आहे, 100th. म्हणजे काय येणार आहे 0.09. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हा 100th येतं प्लेस व्हॅल्यू तेव्हा डेसिमल पॉईंट नंतर 2 नंबर आले पाहिजेत. ठीक आहे. जेव्हा 10th असेल तेव्हा एकच नंबर आला पाहिजे. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता इथे बघा जसं मी हे सॉल्व करून दाखवलं इथे 6 × 1, 1 × 1/10, 3 × 1/100. ते तुम्ही इथे अप्लाय करून ते तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. म्हणजे तुम्हाला ते जास्त लवकर कळेल. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.